नमस्कार मित्रांनो, मी गौसम देवगुंडे मॅक एक्झाम डायरी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे टाइम अँड वर्क, काम, काळ आणि वेग. आणि माझं चॅलेंज आहे की अगदी आतापर्यंत जर कोणाला टाइम अँड वर्क समजलं नसेल तर पहिल्या 2 ते 3 मिनिटात कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल, क्लिअर होईल. अशा ट्रिकी वेनं, अशा साध्या पद्धतीनं आपण आज टाइम अँड वर्क पाहणार आहे. ठीक आहे. अगदी साध्यातली साधी गणित, एकदम क्लिष्ट गणित पण त्याच कॉन्सेप्टवरती आपल्या टाइम अँड वर्क सुटणार आहे. सुरुवात करूया आपल्या सेशनला टाइम अँड वर्क. अगदी साधं गणित आहे. पहिलं गणित मित्रांनो, एक काम 6 दिवसात पूर्ण करतो, तेच काम 12 दिवसात पूर्ण करतो, तर दोघी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? ठीक आहे. आपण काय करायचंय मित्रांनो, एवढं काम आहे असं समजायचं. एवढं काम आहे. तुम्हाला माहित आहे का किती काम आहे? पण एवढं काम आहे असं समजायचं. आणि त्याला एवढ्या पार्ट मध्ये डिवाइड करायचं की ह्या दोघांचं लसण एवढं. बघा, किती दिवसात काम पूर्ण करतोय? 6 दिवसात. किती दिवसात काम पूर्ण करतोय? 12 दिवसात. या दोघांचा लसण किती? 6चा आणि 12चा. लसण काढा. वरती 6ला मोठ्यात मोठ्या संख्येने भाग लावा, 6 1 6. खाली 12ला त्याच संख्येने भाग लावा, 6 2 12. भागाकाराला 1/2. मग एक तर 12ने 1ला तिरक गुणा किंवा 6ने 2ला तिरक गुणा, तुमचा आला लसण. किती लसण आला? 12. ठीक आहे. किती लसण आला? 12. ठीक आहे. आणि एवढं युनिट काम आहे समजा. किती युनिट आहे? 12 युनिट. ह्याचे पाठ करा तुमचं. 1 2 3 4 झाले आणि आडवे 3 करा. एवढं 12 युनिट एवढं काम आहे समजा. किती दिवसात पूर्ण करतोय? 6 दिवसात. जर 12 युनिट एवढं काम आहे, 12 पाठ काम आहे, जर तो 6 दिवसात पूर्ण करतोय, तो रोज किती काम करतोय मित्रांनो? पूर्ण 2 युनिट. रोज किती काम करत तो? 2 युनिट. बघा की इथं हे 2 युनिट केलं पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी 2 युनिट केलं, तिसऱ्या दिवशी 2 युनिट केलं, चौथ्या दिवशी 2 युनिट केलं, पाचव्या दिवशी 2 युनिट केलं आणि 6व्या दिवशी त्याचं काम कंप्लीट केलं. ला किती दिवस लागले? 6 युनिट. म्हणजे रोज किती काम करतोय तो? 2 युनिट. म्हणजे ची एबिलिटी टू डू वर्क, कार्य करण्याची क्षमता किती आहे? रोज पर डे 2 युनिट. आणि ची किती आहे मग? किती करतोय रोज? 12 दिवसात 12 युनिट काम करतोय. 12 युनिट एवढं 12 दिवसात काम करतोय. म्हणजे एवढं 12 युनिट एवढं काम 12 दिवसात कंप्लीट करतोय. तो रोज 1 युनिट काम करतोय तो. ठीक आहे. रोज किती काम करतोय? 1 युनिट. 9 10 11 आणि 12. किती दिवसात कंप्लीट करतोय? 12 दिवसात. म्हणजे एबिलिटी टू डू वर्क, कार्य करण्याची क्षमता ची किती आहे? रोज 1 युनिट. ठीक आहे. जर रोज 2 युनिट काम करतोय, रोज 1 युनिट काम करतोय, तर रोज दोघे मिळून किती काम करतील? आपल्याला दोघांचं मिळून विचारले ना, दोघे मिळून रोज 3 युनिट काम करतील. आणि जर 12 युनिट काम आहे, एवढं 12 युनिट काम आहे, 12 पाठ काम आहे, रोज 3 पाठ काम करतील दोघे मिळून, तर किती दिवसात काम कंप्लीट करतील? 12. पहिल्या दिवशी 3 केले. आता दुसरा आठवडा वापरूया. तेव्हा दोघांनी मिळून पहिल्या दिवशी 3 केले, 1 दिवस झाला. दुसऱ्या दिवशी हे 3 केले, 2 दिवस झाले. तिसऱ्या दिवशी हे 3 केले, 3 दिवस झाले. आणि चौथ्या दिवशी हे 3 केले, 4 दिवस झाले. 4 दिवसात काम फिनिश. समजतंय का? दोघं मिळून किती दिवसात काम कंप्लीट करतील? 4 दिवस. आणि हा कॉन्सेप्ट म्हणजेच हा कॉन्सेप्ट लसाईचा कॉन्सेप्ट एवढी पार्ट काम आहे समजायचं. आणि त्या कॉन्सेप्टवरती अगदी कितीही क्लिष्ट गणित तुमची टाइम अँड वर्कची सूत्र आहे. ठीक आहे. म्हणजे काय झालं हे का आपण काढूया, आता उत्तर काढूया की टोटल युनिट काम आहे आपलं 12 युनिट. आणि दोघांचं पण विचारलं म्हणून दोघं ची ॲबिलिटी आहे रोज 2 युनिट आणि ब ची ॲबिलिटी आहे रोज 1 युनिट, म्हणजे 3 युनिट दोघं मिळून करतात. जर 12 युनिट काम आहे, रोज 3 युनिट करतात, तर किती दिवसात? 3 1 3 3 4 12, 4 दिवसात काम कंप्लीट होईल. आणि विचारले कोणाचं? दोघांचं, च आणि ब च. आणि ब कुठे गेले? आणि ब दोघे मिळून किती दिवसात काम कंप्लीट करतील? 4 दिवसात. ठीक आहे. तर ह्याच कॉन्सेप्टवरती आपल्याला ए टू झेड गणित सोडवायचे टाइम अँड वर्कचे. पुढचं गणित बघूया आपण. बघा, एक काम 15 दिवसात पूर्ण करतो, तेच काम 10 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? च घ्या 10 दिवस, च घ्या 15 दिवस. ह्या दोघांचा लसावी घ्या, किती येतोय? 30 येतोय. कसा काढणार? काढायला लसावी इथं वरती 10 टाका, खाली 15 टाका. मोठ्या संख्येने खाली पण आणि वरती पण भाग लावा. 5 जाते 5 2 10 आणि 15 लावा, 5 त्रिक 15. लसावी काढण्यासाठी ह्या 15ला 2 त्रिक गुणा, तर लसावी येतोय, किंवा ह्या 10ला त्रिक गुणा, तुमचा लसावी आला. ठीक आहे. 30. ठीक आहे. ओके. जर 30 युनिट पार्ट काम आहे तुमचं, 30 युनिट एवढं काम आहे तुमचं, त्याला 30 पार्ट मध्ये डिवाइड केले तुम्ही. ठीक आहे.
जर 30 युनिट काम आहे, ब रोज 15 काय ब 15 दिवसात काम करतोय, तर रोज किती युनिट काम करत? 2 युनिट करत. 15 दुणे 30, रोज 2-2 युनिट करत केला तर 15 दिवसातच काम कंप्लीट होतंय. म्हणजे ॲबिलिटी टू डू वर्क ब ची रोज 2 युनिट आहे आणि अ ची किती आहे? 10 दिवसात कंप्लीट करतोय. 30 युनिट काम आहे म्हणजे अ ची क्षमता आहे रोज 3 युनिट. जर रोज 3 युनिट असं काम कंप्लीट करत गेला तर तो 10 दिवसात कंप्लीट करेल 30 युनिट. ठीक आहे. जर अ ची 3 युनिट क्षमता आहे रोजची, ब ची रोजची 2 युनिट क्षमता आहे, तर दोघांची मिळून क्षमता किती झाली? 5 युनिट. कारण दोघांनी मिळून जर काम केलं तेच काम, एवढं 30 युनिट काम जर दोघांनी मिळून फिनिश केलं अ आणि ब न, तर किती टाइम लागेल? 5 युनिट रोज करत गेलं तर 30 युनिट काम आहे, रोज 5 युनिट करत गेलं, रोज 5 पार्ट फिनिश करत गेले, तर काय करायचं? अ आणि ब चं दोघांचं मिळून काम म्हणजे एकूण युनिट काम भागिले दोघांची क्षमता रोज पर डेची 5, म्हणजे भागाकार केला तर 5 एक 5 5 एक 30, 6 दिवसात ते काम पूर्ण करतील दोघं. किती दिवसात काम करतील मित्रांनो? 6 दिवसात. ठीक आहे का नाही? सोपं. पुढचं गणित बघूया. सेम अशाच प्रकारचं आहे. कोमल एक काम 10 दिवसात पूर्ण करते, तनिष्का तेच काम 40 दिवसात पूर्ण करते, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? कोमल इथल्या कोमल 10 दिवसात पूर्ण करते, तनिष्का 40 दिवसात पूर्ण करते. दोघांचा लसा किती आहे? 10 आणि 40 चा 40 आहे. जर 40 युनिट काम आहे, 40 पार्ट काम आहे, आपण बघितलं हे 40 पार्ट हे जे पार्ट आहेत तुमच्या कामाचे 40 पार्ट पाडा आणि तनिष्का जर 40 पार्ट काम करायला 40 दिवस लागतात, तर रोज किती काम करते? तुझी ॲबिलिटी किती आहे? ॲबिलिटी टू डू वर्क 1 युनिट पर डे. 1 युनिट पर डे इथं एक लिहून टाका. कोमल 10 दिवसात करते, 40 युनिट काम आहे, 10 दिवसात करते, 40 पार्ट काम आहे, 10 दिवसात कंप्लीट करते. रोज किती पार्ट काम करते कामाचे? एका कामाचे रोज 4 पार्ट कंप्लीट करते. रोज किती काम पार्ट कंप्लीट करेल? 4 पार्ट. जर कोमल 4 पार्ट करते, तनिष्का 1 पार्ट करते रोज, तर दोघे मिळून किती पार्ट काम करते? रोज 5 पार्ट. आणि टोटल किती पार्ट काम आहे? 40. जर 40 युनिट एवढं काम आहे, तनिष्का आणि कोमल रोज 5 युनिट एवढं काम करतायत, तर किती दिवसात काम कंप्लीट होईल? 40 भागिले 5, 5 एक 5, 45 40. किती दिवस लागतील? 8 दिवस दोघींना मिळून. ठीक आहे. मग तुम्हाला इथं मध्ये दिवस किती बी असू द्या, इथं राम अँड श्याम येईल, तनिष्का आणि कोमल येईल, अ आणि ब येईल, सीता आणि गीता येईल. इथं नाव चेंज होतील, इथं दिवस चेंज होतील, पण अशा पार्टचा पहिला पार्ट आपल्या गणिताचा हाच आहे. बेसिक पार्ट टाइम अँड वर्कचा हाच आहे. ठीक आहे. ह्याच्या पुढचा पार्ट बघूया आपण. त्याच्या अगोदर ही तुम्हाला प्रॅक्टिससाठी 2 गणित दिले. ही प्रॅक्टिससाठी 2 गणित दिले, तुम्ही सोडू शकता. ठीक आहे. सेम प्रकारची पुढचा प्रकार बघूया आपला. की आता आपण काय बघितलं, की आतापर्यंत हे बघितलं की एकट्याचे दिवस दिलेत आणि दोघांचे मिळून विचारले. आता काय करायचं? दोघांचे मिळून दिवस दिलेत, परत एकट्याचे दिवस दिलेत आणि दुसऱ्या एकट्याने काम केल्यानंतर त्याला किती दिवस लागतील हा प्रकार बघूया. ठीक आहे. बघूया. एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. ठीक आहे. ओके. 20 दिवसात आणि ब दोघे किती दिवसात दिले? आणि ब दोघे मिळून तेच काम 12 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे. ओके. 12 दिवस दोघांचे लिहिले. तर ब एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? सेम करायचं मित्रांनो. या दोघांचा लसावी काढा. 12 चा 20 चा कसा काढणार? वरती 12 20 टाका, खाली 12 टाका. मोठ्या संख्येने भागा कोणाला तरी दोघांना पण, कोणाला तरी म्हणण्यापेक्षा दोघांना पण. किती मार्क जातो? 4 25, 4 जातो 5 आलं वरती, खाली आलं 4 त्रिक 12, 3 आलं. मग 12 ला 5 न गुणा 60 आलं, किंवा 20 ला 3 न गुणा 60 आलं. तुमचा आला लसावी. ठीक आहे. जर 60 लसावी आहे म्हणजे 60 युनिट एवढं काम आहे, एकच काम आहे, पण 60 पार्ट मध्ये आपलं काम ते डिवाइड आहे. ठीक आहे. असं 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 कुठेतरी 60 पार्ट मध्ये डिवाइड आहे. ठीक आहे. जर 60 पार्ट मध्ये काम आहे, रोज काय 20 दिवसात काम कंप्लीट करतो, तर रोज किती युनिट काम करावं लागेल त्याला? रोज 3 युनिट काम करावं लागेल. ब 12 दिवसात काम कंप्लीट, सॉरी, आणि ब दोघे मिळून 12 दिवसात काम कंप्लीट करतायत, तर रोज त्या दोघांना किती युनिट काम करावं लागेल? 12 पंचे 5 युनिट. ठीक आहे. एकटा 3 युनिट करतोय आणि आणि ब दोघे मिळून 5 युनिट काम करतायत, तर ब एकटा किती युनिट काम करेल? ब एकटा किती युनिट काम करेल मित्रांनो? दोघे मिळून 5 युनिट करतायत आणि एकटा 3 युनिट करतोय, तर ब एकटा किती करेल? 2 युनिट. 5 वजा 3 2 युनिट होईल. तर टोटल काम आपलं 60 युनिट आहे. आणि काढायचं कोणाचं? बचं. ब रोज किती करतोय? 2 युनिट. तर किती दिवसात काम फिनिश होईल? बे क बे 20 60. किती दिवस लागतील बोला? बोला एकट्याला किती दिवस लागतील मित्रांनो? 60 दिवस.
आहे का नाही इझी. सेम कॉन्सेप्ट एकदम किती युनिट मध्ये पार्ट काम डिवाइड करायचं. जेवढे लसावी त्या दोघांचं येते, दोन संख्या दिली असतील त्या दोघांचं लसावी दोघं म्हणजे एकतर म्हणजे अ चे एकट्याचे दिवस दिलेत आणि अ ब दोघांचे दिवस दिलेत, ह्या दोघांचा लसावी 20 आणि 12चा लसावी काढायचा आहे. तेवढं युनिट तेवढं पार्ट काम आहे असं समजायचं. आणि मग ॲबिलिटी काढायची म्हणजे क्षमता काढायची, ब ची क्षमता काढायची आणि मग ब चे दिवस काढायचे. कसे? एकूण युनिट काम भागिले क्षमता इज इक्वल टू दिवस. कळते? पुढे बघूया आपण. पुढचा प्रश्न की अ हा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. ठीक आहे, ओके. अ आणि ब दोघे मिळून तेच काम 8 दिवसात पूर्ण करतात. तर काय तेच काम ब किती दिवसात पूर्ण करेल? अ आणि ब अ एकटा किती दिवसात पूर्ण करतोय? 12 दिवसात. अ आणि ब अ प्लस ब 8 दिवसात. ठीक आहे. तर दोघे मिळून किती दिवसात करतील असं काढलंय. ह्या सांगितलंय. ह्या दोघांचा लसाव काढायचा आहे. कसा काढणार? वरती 12 टाका, खाली 8 टाका. संख्येने एका संख्येने भागा 12ला आणि 8ला. 4 भागा जातो 4 ते 12, 4 दोन्ही 8. भागाकार किती त्याला 3/2. एक तर 8ला ह्या 3 गुणा तिरकं किंवा 12ला असं तिरकं ह्या 2 गुणा तुमचा लसावी येतो. 24 तुमचा लसावी. 24 लसावी म्हणजे 24 पार्ट मध्ये काम आहे तुमचं, 24 युनिट काम आहे, एकच काम. ठीक आहे. जर अ एकटा 12 दिवसात कंप्लीट करतोय तर अ ची ॲबिलिटी रोज 2 युनिट काम करायची. ठीक आहे. आणि अ आणि ब दोघे मिळून 8 दिवसात काम करतायत तर दोघांची मिळून ॲबिलिटी 3 युनिट. 8 ते 24 युनिट 8 दिवसात कंप्लीट होते. जर एकट्या अ ची 2 युनिट आहे, अ आणि ब ची 3 युनिट आहे, तर ब ची एकटीच किती असेल? म्हणजे अ आणि ब ची 3 वजा एकट्या अ ची 2 म्हणजे 1 युनिट असेल. कोणाची? एकट्या ब ची. जर एकट्या ब ची ॲबिलिटी 1 युनिट आहे पर डे आणि टोटल युनिट किती आहे? 24 युनिट आहे आणि रोज 1 युनिट करतोय तर किती दिवस काम करायला लागतील? ब ला एकट्याला 24 दिवस. किती दिवस लागतील? 24 दिवस. किती दिवस लागतील? 24 दिवस. ठीक आहे. तर अशा प्रकारे सेकंड प्रकारचे गणित सोडवायचे. पुढचं गणित बघूया आपण. काय म्हणते? मिता व गीता दोघे मिळून एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. जर मिता एकटी तेच काम 8 दिवसात पूर्ण करत असेल तर गीता एकटी ते काम किती दिवसात पूर्ण करेल? दोघे मिळून मिता व गीता किती दिवसात पूर्ण करतात? 8 दिवसात. सॉरी 6 दिवसात. 6 दिवसात. मिता एकटी 8 दिवसात. मिता एकटी किती दिवसात पूर्ण करते मित्रांनो? 8 दिवसात. दोघांचा लसावी 8 ते 24 6 24. ठीक आहे ना? 24 येतो ना? 12 11 हा 24 येतो. ठीक आहे, ओके. जर 24 युनिट काम आहे, दोघे मिळून 6 दिवसात पूर्ण करतात तर रोज किती युनिट काम करतात? 4 युनिट करतात. ठीक आहे. परत आणखी सेम तसंच गणित मला वाटतं. मिता एकटी रोज 8 युनिट काम करते आणि 24 युनिट काम आहे. म्हणजे रोज किती युनिट काम करते मिता? 3 युनिट 8 ते 24. जर गीता आणि काय मिता आणि गीता 4 युनिट रोज काम करतायत. गीता एकटी 3 युनिट करते तर गीता एकटी किती युनिट काम करेल रोज? 4 वजा 3 म्हणजे रोज 1 युनिट. कुणाचं? गीताचं असेल. गीता किती करेल? रोज 1 युनिट. काम किती आहे? 24 युनिट. रोज 1 युनिट करायचं म्हणलं किती दिवस लागतील? 24 भागिले 1. किती दिवस लागतील? त्या कोणाला विचारलंय? गीताला विचारलंय. गीताला रोज किती दिवस लागतील? 24 दिवस लागतील. 24 दिवस लागतील. लागायला पाहिजे. 24 दिवसच लागतील. ठीक आहे. ह्या कंडिशन असं जर गणित असेल. पुढचं गणित बघूया मित्रांनो. ही 2 गणित तुमच्यासाठी प्रॅक्टिससाठी दिली आणि हा आपला दुसरा प्रकार इथे संपला. आता बघूया आपण तिसरा प्रकार टाइम अँड वर्कचा. बघा अ ब क आता तिघांनी मिळून काम केल्यानंतर असतं बघा. तिघांचं पण काम दिलेलं असतं. सेम ह्याच ट्रिकनं ह्याच कॉन्सेप्टनं आपल्याला ही पण गणित सोडवायचं. ठीक आहे. काय म्हणते? अ ब क मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. अ ब क अ ब क तिघे मिळून किती दिवसात पूर्ण करतायत? 10 दिवसात. अ ते काम 30 दिवसात. एकटा अ ते काम 30 दिवसात व एकटा ब ते काम 40 दिवसात पूर्ण करतो तर एकटा क ते काम किती दिवसात पूर्ण करेल? ठीक आहे. एकटा अ किती दिवसात? 30 दिवसात. एकटा ब किती दिवसात? 40 दिवसात. तर एकटा क किती दिवसात? क्वेश्चन मार्क काढायचं. परत अगेन ह्या ठिकाणचा लसावी घ्यायचा. ह्या ठिकाणचा लसावी किती येतोय? किती येतोय ह्या ठिकाणचा लसावी? 4 ते 12 120 120 एवढं.
120 युनिट एवढं काम आहे, 120 पार्ट एवढं काम आहे. तिघं मिळून 10 दिवसात काम पूर्ण करतात. तर तिघांची ऍबिलिटी किती आहे? रोज 12 युनिट काम करायचे. ठीक आहे. जर 30 दिवसात काम करतोय, काम किती आहे? 120 युनिट. तर रोज किती युनिट काम करायचं? 3 चौक 12, 4 युनिट काम करायचं. ठीक आहे. जर 40 दिवसात काम करतोय, काम किती आहे? 120 युनिट. आणि ब किती दिवसात कंप्लीट करतोय? 40 दिवसात. रोज किती युनिट काम करेल? ब 4 त्रिक 12, 3 युनिट. टोटल तिघं मिळून रोज 12 युनिट काम करतायत. 4 युनिट काम करतोय, ब 3 युनिट काम करतोय. तर अ आणि ब चं काढलं, त्याच्यातनं मायनस केलं युनिट पर डेचं, तर क चे युनिट निघतील का? निघतील की. जर तिघांची मिळून 12 युनिट आहेत, तेव्हा तिघांची मिळून 12 युनिट एवढं काम आहे. त्याच्यात अ रोज 4 युनिट काम करतोय, वजा 4 करा. ब रोज 3 युनिट काम करतोय, वजा 3 करा. म्हणजे वजा 7 झालं. 12 मधनं वजा 7 गेलं, 5 युनिट काम करतो. कोण करते माहिती आहे का? रोज क एकटा काम करतो. जर क रोज 5 युनिट काम करतोय आणि टोटल काम किती आहे? 120 युनिट आहे. तर क ला किती दिवस लागतील? क ला किती दिवस लागतील मित्रांनो? क ला किती दिवस लागतील बघा. 120 युनिट एवढं काम आहे. आणि रोज पर डे त्याची एबिलिटी टू डू वर्क किती आहे? 5 युनिट पर डे. पर प्रत्येक दिवशी 5 युनिट एवढं काम. तर त्याला क ला किती दिवस लागतील ते काम करायला? एवढे दिवस लागतील. 5 × 5 5 × 10, 2 उरलं, कोणाला 0, म्हणजे 20 झालं. 5 × 24 किती दिवस लागतील? 24 दिवस. किती दिवस लागतील? 24 दिवस. कोणाला? क ला. कोणाला लागतील? क ला. किती दिवस लागतील? 24 दिवस. कॉन्सेप्ट काय? सेम कॉन्सेप्ट. कसा कॉन्सेप्ट आहे? अगोदर युनिट काढा. युनिट म्हणजे काय? त्या दिवसांचा लसावी एवढं युनिट काम आहे. समजा एकच काम तेवढ्या युनिट मध्ये डिवाइड करा. मग ब क तिघांचं काम, कामातनं अ चं काम म्हणजे अ ची ॲबिलिटी आणि ब ची ॲबिलिटी, तिघांच्या ॲबिलिटी मधून ह्या दोघांची मायनस करा. म्हणजे क ची ॲबिलिटी निघेल. आणि क ची ॲबिलिटी निघली तर टोटल युनिटला क च्या ॲबिलिटीला डिवाइड करा. तुमचे क चे दिवस निघतील. ठीक आहे. पुढे बघूया आपण काय म्हणतो. बघा, अ ब क तिघं मिळून काम, एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. अ एकटा ते काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर ब एकटा काम 30 दिवसात पूर्ण करतो. तर क एकटा काम किती दिवसात पूर्ण करेल? बघा, अ ब क, अ प्लस ब प्लस क तिघं मिळून किती दिवसात पूर्ण करतायत? 8 दिवसात. अ एकटा 20 दिवसात. मला वाटतं सेम गणित आलं काय? ब एकटा 30 दिवसात. क एकटा क्वेश्चन मार्क. यांची परत दसावी किती? 60 ला वाजत 120. परत टाकेल 120. 120 ला 8 न जाते. ठीक आहे ना. ह्या ठिकाणचा लसा किती येतोय? 120. 120 येतोय. जर अ ब क 8 दिवसात काम पूर्ण करतायत आणि टोटल 120 युनिट एवढं काम आहे. ठीक आहे. तर रोज किती युनिट काम करतील ते दिवस? 15 युनिट करतील. 15 × 20 असेल. 15 युनिट काम करतील तिघं मिळून. आता अ एकटा 20 दिवसात काम करतोय, म्हणजे तो किती दिवसात काम कंप्लीट, म्हणजे पर डे ॲबिलिटी किती आहे त्याची? 6 युनिट. 6 × 2 = 12, 120. जर ब एकटा 30 दिवसात काम करतोय, तर ब ची ॲबिलिटी किती आहे? ब ची क्षमता किती आहे रोज काम करण्याची, पर डे काम करण्याची? 3 × 12, 4 युनिट. ठीक आहे. जर अ ब क तिघं मिळून रोज 15 युनिट काम करतात, जर अ एकटा रोज 6 युनिट काम करतो, ब एकटा रोज 4 युनिट काम करतो, तर क एकटा रोज किती युनिट काम करेल? म्हणजे ह्या तिघांच्या ॲबिलिटी मधून ह्या दोघांची ॲबिलिटी मायनस करा. ह्या दोघांची किती? 6 × 4 = 10. 15 मधून 10 मायनस केलं तर रोज 5 युनिट काम करेल. कोण काम करेल? 5 युनिट. रोज काम करेल कोण करेल? क करेल. 5 युनिट करेल ना. जर रोज 5 युनिट काम करतो, टोटल 120 युनिट एवढं काम आहे, तो रोज 5 युनिट एवढं काम करतोय, तर टोटल किती दिवस लागतील? एवढे दिवस लागतील. भागाकार करा. किती येतं? किती म्हणजे 120 परत तेवढंच आहे. मला 24 येते का? 24 म्हणजे 120. ठीक आहे. 24 दिवस लागतील. म्हणजे सेम गणित आहे. थोडं वेगळं घ्यायला पाहिजे आपण. सेम गणित आहे. ठीक आहे. नंबर फक्त चेंज झाले. आन्सर 24 डेज. पुढचं गणित बघूया मित्रांनो. बघा, अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. दोघे मिळून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. तर अ एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? थोडा डिफरंट टाइप गणिताचा. अ इथं अ आहे, इथं ब आहे.
हा दुप्पट वेगाने काम करतोय म्हणजे अ ची ऍबिलिटी 2 आहे. ठीक आहे. आणि ब ची ऍबिलिटी अ च्या निम्मे आहे. म्हणजे किती आहे? 1 आहे. जर दोघं 3 युनिट काम करतात, रोज दोघं किती युनिट काम करतायत मित्रांनो? अ ची ऍबिलिटी दुप्पट आहे आणि ब ची ऍबिलिटी सिंगल आहे समजा. म्हणजे अ ची ऍबिलिटी 2 युनिट पर डे. रोज 2 युनिट काम करते अ. 2 युनिट काम करते रोज. रोज किती युनिट काम करते मित्रांनो? 2 युनिट. ब किती करतो रोज? 1 युनिट. म्हणजे दोघे मिळून रोज किती काम करतील? 3 युनिट. आणि ते 3 युनिट किती दिवसापर्यंत काम करतायत रोज? 18 दिवसापर्यंत. म्हणजे काम किती दिवस किती युनिट झालं? 24. 54 सॉरी. 18 ते 54. तुमचं काम किती युनिट झालं? जर अ रोज 2 युनिट काम करतोय, ब रोज 1 युनिट काम करतोय, दोघांचे मिळून रोज 3 युनिट झाले. पर डे 3 युनिट झाले दोघांचे मिळून. जर दोघं मिळून 3 युनिट काम करतायत आणि ते 18 दिवस काम करताय एक काम फिनिश करण्यासाठी. तर ते काम किती युनिट आहे मित्रांनो? 18 ते 54. 54 युनिट आहे ना? आपले युनिट निघले. आता त्यांचं म्हणणं आहे की तर अ एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? जर 54 युनिट काम आहे मित्रांनो आणि रोज 2 युनिट काम करतोय अ, तर किती दिवसात काम कंप्लीट करेल? 27 दिवसात. थोड्या वेगळ्या टाईपचं गणित आहे आणि हे तुम्हाला थोडंसं अवघड वाटलं असेल. हे तुम्हाला थोडंसं अवघड वाटलं असेल गणित. बघा, जर 54 युनिट काम आहे आणि अ चं काढायचं म्हणून अ रोज 2 युनिट एवढं काम करतोय. तर ते काम किती दिवसात फिनिश करेल? टोटल युनिट्स डिवाइडेड बाय एबिलिटी टू डू वर्क. टोटल युनिट आपले 54 आहेत आणि एबिलिटी किती आहे त्याची? अ ची त्याची रोज 2 डे, रोज 2 युनिट. तर किती दिवसात कंप्लीट करेल? बे क बे 27 दुनी 54. 27 दिवस लागतील. ठीक आहे. सेम कॉन्सेप्ट, सेम कॉन्सेप्ट. आन्सर निघणार. सेम कॉन्सेप्ट. ठीक आहे. आन्सर निघणारच. आता पुढे बघूया आपण. आता बघा की एक काम अशा प्रकारचे पण करीत असते तुम्हाला टाइम ऍडवर्ट मध्ये. आता डिफरंट आहे. ठीक आहे. थोडस गणित काय म्हणते बघा, एका गोदामातील धान्य 125 कुटुंब 60 दिवस पुरते. 125 कुटुंबांना लिहायचं होतं. कुटुंबांना 60 दिवस पुरते. तर तेच धान्य 100 कुटुंबांना किती दिवस पुरेल? जर काम काय सेम काम आहे काय धान्याचं. ठीक आहे. 125 कुटुंबांना 60 दिवस पुरेल एवढं धान्य. तर 100 कुटुंबांना किती? डायरेक्ट 100 भागिले टाकायचं. डायरेक्ट दुसरा जो पार्ट आहे का नाही सेम कामाचा दुसरा पार्ट आहे तो भागिले मध्ये टाकायचा. ठीक आहे. यानंतर तुमचं जाईल किती दिवस काय करायचं? भागाकार लावायचा. 25 ने 125 ला जातो, 25 ने 100 ला पण जातो. 25 चौक 100, 25 पाच 600 आणि ह्या दोघांचा गुणाकार 5 आणि 60 चा 6 पंचे 30. 30 येतो का? किती दिवस पुढे? 125 दिवस कुटुंबांना 60 दिवस पुरतो. तर 100 कुटुंबांना किती दिवस पुरत? हा 300 भागिले 4 तरी म्हणा हा 4 शिल्लक राहिला. हा 4 भाग लावायचा राहिला. सॉरी तरी म्हणलं 300 दिवस एवढं कुठून आले. ठीक आहे. तर 4 ने भाग लावूया. 4 4 7 28 उरलं 2 0 आलं 4 5 20. किती दिवस पुरतो त्यांना? ते झाले 75 दिवस. 100 जर 125 कुटुंबांना 60 दिवस पुरते तर 100 कुटुंबांना तेवढंच धान्य किती दिवस पुरत? 75 दिवस. कसं काढायचंय? पहिला पाठ गणिताचा असं गणित आलं तर वरती टाकायचा. दुसरा पाठ जो गणिताचा तो खाली भागिलेमध्ये टाकायचा. तुमचे आन्सर निघून जाते. पुढचं गणित बघूया. बघा काय म्हणते, 18 गौंडी एक भिंत 12 दिवसात बांधतात. ठीक आहे. काम एक आहे. 18 गुणिले 12 आणि सेम काम कंप्लीट करायचं तर दुसरा पार्ट जो आहे तो भागिलेमध्ये काम टाकायचा. कशामध्ये टाकायचा? भागिलेमध्ये. दुसरं काय तर 36 कामगार तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? गणिताचा सेकंड हाफ भागिलेमध्ये टाकायचा. जर असं गणित आलं तर गणित सोडून टाकू. 18 एक 18 18 दोन 36 एक 12. जर 18 कामगारांना 12 दिवस लागत असतील भिंत बांधायला तर 36 कामगारांना 19 दिवस म्हणजे 6 दिवस लागणार. ठीक आहे. पुढचं गणित बघूया. काय म्हणते, 16 मजूर एक काम 45 दिवसात पूर्ण करतात तर 24 मजूर तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? गणिताचा फर्स्ट पार्ट सेम गणित असेल काम असेल आणि दोन वेगवेगळ्या पार्ट मध्ये असेल ते म्हणजे पहिल्या पार्ट मध्ये असं दिलंय की 16 मजूर 45 दिवस लागतात तर 24 मजुरांना किती दिवस? तर फर्स्ट पार्ट वरती अंशामध्ये ठेवायचा. काय न्यूमरेटर मध्ये 16 गुणिले 45 आणि दुसरा डिनॉमिनेटर म्हणजे छेदामध्ये टाकायचा 24. गणित निघून जाईल. 8 दुनी 16 8 त्रिक 24 तीन परत भाग लावा 3 एका 3 15 त्रिक 45 15 गुणिले 2 गणित राहिलं 30 दिवस लागतील. आहे का नाही इझी? आहे का नाही मित्रांनो इझी? पुढचं गणित
काय म्हणते 35 मजूर एक काम 27 दिवसात पूर्ण करतात तेच काम 45 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील सेम फर्स्ट पार्ट गणिताचा वरती 35 गुणिले 27 आणि खाली दिवस दिले 45 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील काढून टाकू 9 27 ना 9 5 45 खाली 5 आलं वरती 3 आलं 3 गुणिले 35 3 परत 5 ने परत भागलो 5 1 5 5 7 35 7 गुणिले 3 एवढं गणित राहिलं 21 मजूर लागतील इथं मजूर सांगितले दिवस सांगितलं नाही ठीक आहे कळते का मित्रांनो पुढचं गणित बघूया एक काम 12 मजूर काय एक काम 15 मजूर 12 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 18 मजूर किती दिवसात पूर्ण करतील हे गणित सोडवा इज एक फर्स्ट पार्ट वरती ठेवा अंशामध्ये सेकंड पार्ट छेदामध्ये टाका आणि गणिताचं उत्तर निघून जाईल सेम तसंच आहे 16 कामगार 11 तास काम करून एक काम पूर्ण करण्यासाठी 10 दिवसात लागतात किंवा संपतात 10 दिवसात संपतात 9 दिवसात पूर्ण करायचे असेल तर काम 20 मजुरांना रोज किती तास काम करायला लागेल सेम तसंच पहिला पार्ट वरती 16 गुणिले 18 गुणिले 10 आणि सेकंड हाफ मध्ये त्याचा 9 गुणिले 20 गुणिले म्हणजे तास आहेत तास निघाले कॅल्क्युलेशन करून टाका 9 1 9 9 2 18 याचे कॅल्क्युलेशन करून टाका 10 1 10 10 2 20 या 2 ला 2 कट करून टाका तुमचे आन्सर आहे 16 दिवस 16 तास रोज काम करावं लागेल किती दिवस मजुरांना 20 मजुरांना त्यावेळेस ते काम 9 दिवसात कंप्लीट होईल ठीक आहे मित्रांनो अशी गणित सोडवायचे टाइम अँड वर्क तर ही तुमच्या प्रॅक्टिससाठी गणित आहेत काय ठीक आहे ही तुमच्या काय प्रॅक्टिससाठी काही गणित दिलीत ही सोडवा प्रॅक्टिस करा आणि आणि आणखी टाइम अँड वर्कची काही प्रकार राहिले ते आपण सेकंड पार्ट मध्ये बघणार आहोत ठीक आहे मित्रांनो तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि तुमच्या गरजू मित्रांपर्यंत जर तुम्हाला समजत असेल टाइम अँड वर्क समजला असेल तर तुमच्या मित्रांना पण फॉरवर्ड करा ज्यांना समजला नाही किंवा ज्यांना प्रॅक्टिस करायची अजून शिकायचे त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे मित्रांनो धन्यवाद जय हिंद